श्री गुरुदेव दत्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय आणि ब्रह्ममुहूर्तावर काय काय कामे करावीत व त्याचे 15 फायदे. मानवाच्या जीवनात किंवा प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात ब्रह्ममुहूर्त किती महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्त असा हा शब्दच नाही, त्याचा उच्चार आहे ब्रह्ममुहूर्त असा आहे, पण भाषेमध्ये आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्त असेच म्हणतो. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठावे असे सांगितले आहे व त्याचे कित्येक फायदे आहेत, पण मी तुम्हाला त्यातील 10 फायदे सांगणार आहे. त्या अगोदर ब्रह्ममुहूर्ताची जी वेळ आहे ती आपण पाहूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये सूर्योदय, संध्याकाळ, प्रदोष काळ, सूर्यास्त, रात्र, मध्यम दिवस, मध्यरात्र असे कित्येक प्रहार आहेत. त्याचबरोबर प्रहार आहे. पहिला प्रहार, दुसरा प्रहार, तिसरा प्रहार आणि चौथा प्रहार असे दिवसाचे 4 प्रहार आणि रात्रीचे 4 प्रहार असे प्रहार सुद्धा आहेत. या रात्रीच्या प्रहारला उत्तर रात्र असे म्हणतात आणि चौथ्या प्रहारला म्हणजेच ब्रह्ममुहूर्त हा चौथा प्रहार येणाऱ्या वेळेस ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात. ह्यावेळी ही पहाटे 3:45 ते 5:30 असा पावणे 2 तासाचा हा मुहूर्त असतो. त्यामध्ये थोडी कमी जास्त वेळ होत असते आणि ह्या प्रहाराला ब्रह्ममुहूर्त म्हणतात व ह्या मुहूर्तावर आपले ऋषीमुनी आपली साधना, मंत्र, जप, तप हे कार्य करत होते. आपण पाहणार आहोत. पहिला फायदा, पृथ्वीच्या सर्व प्राणी मात्राला जो ओझोन वायू लागतो तो ह्या वेळेस पृथ्वीच्या अगदी खालच्या थरात येतो. ह्या ओझोनमुळे मानवास जे ऑक्सिजन लागतो ते श्वसनासाठी आवश्यक असतो. हे ओझोन वायूमुळे प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मानवावर मिळतो. त्यामुळे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर तुम्हाला ओझोन वायू हा भरपूर प्रमाणात मिळतो, म्हणून तुम्ही पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावे. फायदा नंबर 2, या काळात प्राणायाम केल्याने किंवा उजवी नाकपुडी चालू करून दीर्घ श्वास केले असता रक्तशुद्धी होते. रक्तात ऑक्सिजन वाढलेले हिमोग्लोबिन वाढते, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते व रोगापासून मुक्ती मिळते. हा फायदा. फायदा नंबर 3 म्हणजे काळात मंद प्रकाश असतो. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्याला अगदी मंद प्रकाश असतो, त्यामुळे आपण जर उठल्यावर डोळ्यावर आपल्यातील तीव्र प्रकाश पडत नाही व त्यामुळे डोळ्याची विकार जडत नाहीत व दृष्टी चांगली होते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर रात्रभर आपण झोपलेले असतो, त्या झोपेमध्ये असताना उठलो की आपल्या डोळ्यात एकदम उजेड जास्त असल्यामुळे, ऊन असल्यामुळे आपल्याला डोळ्याला उजेड पडतो आणि त्या अचानक डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळे डोळ्याचे विकार होतात. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर त्यामुळे तुम्हाला हे डोळ्याचे विकार होणार नाहीत. चौथा फायदा हा आहे, काळात पृथ्वीवर पंचतत्वापैकी वायुयुक्त हे जास्त प्रमाणात वातावरणात कार्यरत असते. हे मानवी शरीराला याचा अपाम वायू मल निसारण व शरीर शुद्धीचे कार्य करते. हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचे कार्य कोणते जोर न लावता सहज होते व त्यामुळे तुम्हाला पचनक्रिया तुमची किंवा मूळव्याधी सारखे जे आजार आहेत किंवा पित्त, वात यासारखे जे प्रकार आहेत हे तुम्हाला होत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला तुमचे जे शरीर आहे ती निरोगी राहते. पाचवा फायदा, जसे मलनिसारण होते तसेच शरीरातील नवी इंद्रियातून जे टॉक्सिन म्हणजे शरीरातील घाण बाहेर काढली जाते. ते इंद्रिय म्हणजेच डोळा, नाक, कान, तोंड, शिश्नद्वारे, बुधद्वारे यामार्फत शरीरातील रात्री जी जमा झालेली घाण असते ती बाहेर टाकली जाते व ते जे जीवाणू, विषाणू सूर्यप्रकाश मिळतात भरपूर प्रमाणात वाढतात व आपण रोगास बळी पडतो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे शरीरातील जी घाण आहे ती नव इंद्रिय मार्फत बाहेर टाकली जाते व आपण निरोगी राहतो. फायदा नंबर 6, सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीर साफ करणे म्हणजे स्नान करणे. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने आपल्या त्वचेला जी लहान छिद्रे असतात ती मोकळी होतात व त्यामुळे शुद्ध हवा, प्रदूषित विहरित हवा म्हणजे ओझोन वायू ह्या त्या शरीरात छिद्रातून शोषली जातात. सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळण्यासाठी संपूर्ण शरीर दिवसभर ताजेतवाने राहावे व एकदम फ्रेश वाटते. 7वा फायदा हा, काळामध्ये ज्ञानेंद्रिय म्हणजे मेंदूमधील स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत होते. त्यामुळेच ह्या वेळेस ऋषीमुनी मंत्र, तंत्र, ध्यान, समाधान जी मूल शिक्षण करतात व अभ्यासू आहेत ते पहाटे अभ्यास करतात, कारण ह्या वेळेस अभ्यास केल्याने स्मरणशक्ती वाढते व पाठांतर होते. त्याचबरोबर ओंकार जप केल्याने मेंदूमधील स्मरणशक्ती बरोबर सर्व ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात. म्हणून मंत्र, ध्यान, धारण, प्रार्थना, व्यायाम, अभ्यास या वेळेस करावा. 8वा फायदा,
स्नान केल्याने शरीराची छिद्रे मोकळी झाल्यामुळे सूर्योदय वेळी जी आरोग्यदायी लहरी वातावरण सूर्यकिरणाद्वारे येतात त्या शरीराची छिद्रे मोकळी झाल्यामुळे ती शरीरात शोषली जातात व शरीरातील जी जीवनसत्व सूर्यकिरणाद्वारे मिळते व शरीर स्वस्थ व चांगले राहते. 9वा फायदा, जप साधना केल्यास सप्तचक्र जागृत होतात, कारण या मुहूर्तावर वातावरण शुद्ध असल्यामुळे जास्त प्रमाणात कंपने निर्माण होतात. या कंपनाद्वारे सप्तचक्र जागृत होते. 10वा फायदा, या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मक सिद्धात्मक हे पृथ्वीवर आले असताना व त्यांना आपण साधनेद्वारे भेटू शकतो व आपणास योग्य मार्गदर्शन करताना व त्यामुळे आपले आयुष्य हे सरळ व सुंदर होते. म्हणून तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि नुसते स्नान जरी केले तरी भगवंताची साधना मंत्र त्यात धारण केल्यास तुम्हाला ह्या गोष्टीचे फायदे होणार आहेत. पुढचा चमत्कार, तुमची मेंटल आणि आध्यात्मिक स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होईल. आता हा स्पिरिच्युअल आध्यात्मिक शब्द बघा. जर तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला असे वाटेल की हे म्हातारपण करायचे आहे. हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवन म्हणजे वृद्धापन काळात करायचे आहे. माणसाचा जन्म झाल्यापासून जेव्हापासून ही सृष्टी सुरू आहे तेव्हापासून ती स्पिरिच्युअल आध्यात्मिक शिवाय चालत नाहीये. स्पिरिच्युअलिटी व एव्हरीथिंग अध्यात्मक सर्व काही आहे. मित्रांनो, दुर्दैवी हे आहे की आपल्याला हे शिकवले जात नाही. शाळांमध्ये ही गोष्ट फारशी शिकवली जात नाही. आपण आपली स्पिरिटला डेव्हलप आत्मा विकसित केली पाहिजे. या जन्मात प्रत्येक क्षणात तुम्हाला स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आध्यात्मिक विकास करावा लागेल. आणि ते कसे घडते? सकाळी उठल्यावर तुमचा मनाचा विकास होईल. तुम्ही तुमच्या कल्पना विकसित कराल. तुमच्या मनाची शक्ती वाढवा. तुम्ही तुमच्या विचारांची ताकद ओळखाल. या निसर्गाची शक्ती ओळखाल. मित्रांनो, या विश्वासाची शक्ती तुम्ही ओळखाल. सकाळी ऊर्जेचा हा प्रवास एनर्जी व फ्लो उच्च दर्जाचा हाय क्वालिटीचा असतो. अतिशय शुद्ध आहे. तुमचा आध्यात्मिक विकास होईल. तुमची स्मरणशक्ती वाढेल. तुम्हाला सर्व काही उठवेल. तुमच्या मनचे विचार फिल्टर व आउट होतील. असे फिल्टर घाणेरडे, पण त्याचप्रमाणे तुमचा अंतःकरण तुमची मग ती तुमचे मेंटल असो फिल्टर व आउट करून घेतात. आणि तो एक चमत्कार आहे. जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या विचारावर लक्ष केंद्रित करतात तेव्हाच तुम्हाला ते मिळते. पुढचा चमत्कार जो फक्त आणि फक्त तुमच्या आयुष्यात घडेल जर तुम्ही सकाळी लवकर उठाल. मित्रांनो, तुमच्याकडे असलेली शारीरिक ऊर्जा वेगळ्या पातळीवर जाईल. तुमचे आरोग्य तुमच्यासाठी खूप चांगले राहील. सकाळी लवकर उठल्याने अनेक आरोग्यापासून तुमची मुक्ती मिळेल. तुमचे आरोग्य चांगले ठेवावे लागेल. तुम्हाला स्वतःला मजबूत बनवायचे आहे. जर हे शरीर भेटले आहे तर तुम्हाला शरीराची देखील चांगली काळजी घ्यायची आहे. सकाळी योगासना करा. संध्याकाळी वेळेवर झोपा. सकाळी लवकर उठा. तुमची झोप पूर्ण होईल. झोप पूर्ण झाली म्हणजे तुमची अर्धी तब्येत तेथेच बरी झाली. झोप ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि जर तुम्ही योग्य वेळी झोपलात, उठलात, तुमचे 90% काम झाले. सकाळीचे काम झाले, कारण सकाळी तुम्हाला त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतील ज्या तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतील. सभोवतालच्या जगात शांतता असणे, चांगली हवा असणे, सकारात्मक वातावरण असणे. जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचे फायदे दुप्पट तिप्पट होतील. तुमची शारीरिक ऊर्जा वाढेल. जर तुम्ही सकाळी लवकर उठून तुमच्या आरोग्यावर कामे केली तरच हा चमत्कार घडेल. पुढचा चमत्कार, जो तुम्ही सकाळी लवकर उठलात तरच तुमच्या आयुष्यात घडेल. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्ता उठता तुमचा तणाव आहे त्या आयुष्यात हजारो लफडे असतात. खूप टेन्शन असतं. तुमच्या मनात सकारात्मक विचारापेक्षा नकारात्मक विचार जास्त असतो आणि त्या नकारात्मक विचारामुळे तुमच्या मनात तणाव निर्माण होतो. आणि टेन्शन म्हणजे काय? टेन्शन म्हणजे ती गोष्ट जे प्रत्यक्ष कुठले अस्तित्व नाही आणि ती छोटीशी गोष्ट तुम्हाला समजत नाही. तुम्ही नेहमी टेन्शनमध्ये असता. तुम्ही तुमच्या तणावाचे व्यवस्थापन चांगले प्रकारे करू शकता. तुम्ही प्रेरित राहात. कोणत्याही मोटिवेशनल व्हिडिओची गरज असणार नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्हाला माझा प्रेमदायी व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. पण सकाळी लवकर उठा. जर तुम्ही सकाळी लवकर उठलात, मेहनत केली तर तुम्ही देशाचा नावलौकिक जगामध्ये कराल. एक भारतीयासाठी ते पुरेसे आहे. मित्र, सकाळी लवकर उठावे.
हीच प्रेरणा तुम्हाला युनिवर्सकडून मिळत आहे. या संपूर्ण विश्वातून, संपूर्ण सृष्टीतून तुम्हाला प्रेरणा मिळत असते. त्या प्रेरणासमोर जगातील प्रत्येक प्रेरणा अपयशी ठरते, कारण हे जग त्या भगवंतांनी निर्माण केले आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होईल, तुमचे मनोबल वाढेल. मी माझ्या आयुष्यात काहीही करू शकतो, काही अवघड नाही, माझ्यासाठी अशक्य काहीच नाही. माझ्यासाठी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हा चमत्कार हवा असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल. आता पुढचा चमत्कार, तुमची एपीएसी कार्यक्षमता वाढेल, तुमच्या विल पॉवर, इच्छाशक्ती वाढेल. का वाढेल? कारण तुमच्या आत डिसिप्लिन, शिस्त निर्माण होईल. डिसिप्लिन म्हणजे काय? हे काम करताना जी खंबीर आहे असे जेव्हा तुम्हाला वाटते, पण ते केले पाहिजे का? कारण ते काम करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला एवढी सेन्स असेल तर तुम्ही ते काम करून दाखवाल. तर डेट इसे कॉल्ड सेल्फ डिसिप्लिन. जर तुमच्याकडे स्वयंशक्ती असेल तर तुम्ही काम करू शकतात. तुमची कार्यक्षमता नक्कीच वाढेल, आणि जेव्हा तुमची कार्यक्षमता वाढेल त्यामुळे तुमच्या विल पॉवर शक्ती आपोआप वाढेल. ते का वाढेल? कारण तुमच्या इच्छेमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही पूर्ण कराल. कारण तुमच्याकडे स्वशिस्त आहे, तुमच्याकडे दृढ निश्चय आहे. जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुमची एफिशियन्स, कार्यक्षमता जास्त वाढेल, कारण तुमचा मेंदू सुपर टाईममध्ये अधिक क्रिएटिव्ह, सर्जनशील असतो. तुमच्या मनात खूप चांगले थॉट विचार आहेत. सकाळी लवकर उठल्याने वेळेचा सदुपयोग होतो. पुढचा चमत्कार जे तुमच्या आयुष्यात घडते, जे तुमच्यासोबत सकाळी लवकर उठल्यावर घडते, मित्र, तुमचे कौटुंबिक संबंध किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही संबंध आहेत, ते ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नात्याला, हे बेटर होईल. कारण तुमची विचारसरणी डेव्हलप होईल. तुमचे मॅच्युरिटी लेवल आहे हा विचारांची ते टेबल होईल. कारण तुमच्या आयुष्यात एक ध्येय असेल. यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठा. आणि जर एखाद्याला आयुष्यात असे घडले व सकारात्मक व्हायचे आपोआप येत राहते. पॉझिटिव्ह फिलिंग, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमची नाती अधिक चांगले होतील. तुमचे कंट्रोल नियंत्रित अधिक चांगले राहील. तुमच्या जीवनामध्ये सध्या कारणासाठी तुम्हाला खूप मदत मिळते. दृढ निश्चय शक्ती खूप महत्त्वाची आहे. या जीवनाचे ध्येय गाठायचे आणि तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही रोज सकाळी लवकर उठता. ती एक मिनिटाची झुंज असते सकाळी लवकर उठण्याची. त्यात तुम्ही जिंकलात तर तुम्ही 1000 आयुष्य, 1000 वर्ष, 1000 जीवने जिंकू शकतात. कारण सकाळी उठणे हे जगात सर्वात कठीण काम आहे. विशेष म्हणजे आजच्या जीवनात जेथे स्मार्टफोन आहेत, सोशल मीडिया आहे, अधिक कठीण आहे. जर तुम्ही या वेळेवर नियंत्रण ठेवले आणि सकाळी लवकर उठले तर याचा अर्थ तुमच्या मध्ये अजूनही ती शक्ती शिल्लक आहे. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, ही शक्ती प्रत्येक माणसाच्या आत असते. तुम्हाला फक्त ते ओळखावे लागते. त्यामुळे आपले आयुष्य हे सरळ व सुंदर होते. म्हणून तुम्ही फक्त ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि श्री गुरुदेव दत्त.